22 अप्रैल को नवी मुंबई महानगर पालिका चुनाव के साथ साथ पनवेल में भी ग्राम पंचायत के चुनाव संपन्न होने जा रहे हैं। ग्राम पंचायत चुनाव के मद्देनजर पोसरी ग्रुप ग्राम पंचायत के प्रभाग क्रमांक 2 के उम्मीदवार के प्रचारार्थ माननीय विवेक पाटिल के नेतृत्व में एक जाहिर सभा का आयोजन इतवार को किया गया था। इस दौरान उपस्थितों को मार्गदर्शन करते हुए माननीय विवेक पाटिल ने झूठे वादे करने वाले विरोधियों पर तीखा प्रहार किया। तुमच्याच गावात येऊन तुमच्याच समोर सांगतात शेका पक्षाने विवेक पाटलांनी काय केलं। अरे विवेक पाटलांनी शेका पक्षाने काय केलं त्याचे तुम्ही साक्षीदार आहात, तुम्ही लोक बघितलेले आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। पण एवढी खोटी बोलण्याची त्यांची हिम्मत आहे, त्याच्यात मात्र आपण माघार घेतो। आपल्याला नाही जमणार आहे, आपल्याला पहिली गोष्ट खोटं बोलायला जमणार नाही आणि त्यांच्या एवढं धांदात खोटं बोलायला तर जमणारच नाही। आहे की नाही? हिम्मत सांगा। दुसऱ्याच्या गावात जायचं, आपण त्या गावासाठी काय करायचं नाही, गावामध्ये काडीचं काम केलेलं नाही, 1 रुपयाचं विकास काम आणलेलं नाही। शेतकरी कामगार पक्षाने तर सगळी त्याला जर कोणतरी उठून उभा राहिला असताना अरे बाबा रे तू जिथनं रस्त्यावर इथं आलास ते एक रस्ता सुद्धा शेतकरी कामगार पक्षानेच केला। आता जसं यांनी सांगितलं त्याप्रमाणे इथली सगळी कामं शेतकरी कामगार पक्षाने केली। हा काही गोष्टी मात्र आम्हाला करता येत नाही। आमचे युवा नेत्यांनी सांगितलं, जरा त्यांना स्पष्ट सांगता नाही आलं, खोटं बोलता आम्हाला येत नाही। हे किती खोटं बोलतात, हे खाल्लं वरनं सगळं खोटंच बोलतात। त्याने उल्लेख केला थोडासा, तुमच्याही लक्षात नसेल आला, मी जरा विस्तारित सांगणार आहे तुम्हाला। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे JNPT मध्ये आले आणि 12.5% इरादा पत्र ज्याला बोलतो आपण, ज्याला इंग्लिशमध्ये लेटर ऑफ इंटेंट बोलतात, आपल्या मराठीमध्ये इरादा पत्र बोलतात। हे तो इरादा पत्र दिला म्हणजे कलेक्टरने अगर शिडकोनी तो ताबडतोब प्लॉट त्याला दिला पाहिजे, अशी प्रकारचं त्या निमित्त कायदा आहे का त्या इरादा पत्राचं तेवढं महत्त्व आहे। आणि ते पत्र त्यांनी त्या ठिकाणी या देशाच्या पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या हातात दिला, फोटो काढला, सगळ्या पेपरला फोटो आले, सगळीकडे बातम्या आले। बिचारा शेतकरी साधा, आम्ही वाचला रे बा हे सगळं बोगस आहे रे काम। ज्या अधिकाऱ्याच्या सहीने दिलं त्या अधिकाऱ्याला तो अधिकारच नव्हता सही करायचा, पण त्याला मोठा विश्वास ना, ते पण ह्यांचे नाही नाही असं कसं पंतप्रधानांनी दिलेलं इरादा पत्र कधी खोटं असू शकतं का, हा भाबडा विश्वास यांचा। गेले कलेक्टरकडे, साहेब बघा आम्हाला आता पंतप्रधानांनी इरादा पत्र दिलंय, आम्हाला ताबडतोब प्लॉट देऊन टाका। कलेक्टरने लेखी उत्तर दिलं, ह्या इरादा पत्राच्या आधारावर आम्ही तुम्हाला प्लॉट देऊ शकत नाही, हे इरादा पत्र कुठल्याही कायद्यात बसत नाही। बोलता येईल एवढं खोटं तुम्हाला? बोलता येईल का सांगा तुम्हाला एवढं खोटं? हे एवढं खोटं बोलणार आहेत। आता हे जे काल आलते ना कोण उमेदवार होते ते, त्या उमेदवाराला विचारायला पाहिजे होता, हिरो मात्र तुम्ही जायला पाहिजे होता, अरे बाबा रे तू या गावात आलास, तू या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी हे दाताडे गावाचं नाव कुठं तरी आहे पनवेल तालुक्यात, ते गावाचं नाव तरी माहिती होतं का, गावाची वेळ तरी माहिती होती का? आणि आपल्या गावातल्या ज्या बंधू भगिनींनी त्यांना मतं दिली असतील त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, या महाशयाला निवडणुकीच्या आधी कधी तुम्ही बघितले होतेत का? प्रत्यक्ष नको, फोटोत तरी बघितले होतेत का? अरे ज्यांना आपण बघितलं नाही, तो माणूस काळा आहे का गोरा आहे माहित नाही, दाताडे गाव किती मोठं आहे ते उम्मीदवाराला माहित नाही, कुठं चाललंय आपण सर्व। वह इस दौरान अन्य गणमान्यों द्वारा भी पार्टी द्वारा किए जा रहे कार्य पर प्रकाश डाला गया। साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि साहेबांच्या निधीतून आपण केलेली आहे आणि कुठली कामं केलेली आहेत, यापैकी एक तरी काम ह्या कुठल्या पक्षाने केलं असेल तर मला त्यांनी दाखवून द्यावं। मी जी कामं वाचतो त्यापैकी एक तरी काम जर कुठल्या पक्षाने केलं असेल तर त्यांनी मला दाखवून द्यावं। हां, शाळेच्या दोन स्लॅबच्या इमारती साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आहेत। गावातील अंतर्गत गल्ल्यावर रस्ते काँक्रिटीकरण साहेबाईच केलेले आहेत। गावातील मेन रस्ता ते स्मशानभूमीपर्यंत जाणारा रस्ता आपण साहेबाई केलेला आहे। तो पण त्या पार्टीवाल्याला याही फोन केला, अरे नाना रस्ता करतो, तुमच्या जागेतून रस्ता जाते, तुम्ही या आणि त्याला अडवा। ते आले आणि मला बोलले, अरे तुम्ही इथून रस्ता घ्यायचा नाही, रस्ता आपल्या माधू पाटील यांच्या शेतातून जाणार होता। पण मी काय बोललो, मी साहेबांना सांगतो नंतर रस्ता थांबवतो, मी रस्ता थांबवणार नाही। साहेबांचं नाव घेतल्यानंतर तो निघून गेला, तुम्ही करून टाका। आणि साहेबांच्या मार्गदर्शनासाठी जेवढी कामं झालीत त्याचा जरा आपण आदर ठेवून, आपल्या पुढे 2 मतं आहेत, रामदास नारायण भोईर कब्बसी याचं बटन दाबून आणि श्वेता संतोष म्हात्रे यांचा कपाट या निशाणीवर समोरचं बटन दाबून आपण निवडून आणत आहे।